एक कार्यकर्ता आहे, माझे वडील पण आहे याच्यात आणि आम्ही जुने कार्यकर्ता बी आहे आणि सामाजिक कार्यकर्ता पण आहे. आम्ही आरोग्यात आणि जे बी अडचण असते बल्ल्याचे किंवा कचऱ्या संदर्भात आम्ही वारंवार हे करतो की रिक्वेस्ट करतो सरकारना आणि आम्ही काम करून देतो. तर प्रभाग क्रमांक 8 मध्ये माझी एक महिला ओबीसी डॉक्टर फरिंजा एज ए डॉक्टर है, आई एम एजुकेटेड है, मैं उनके लिए टिकट के लिए मैं मांग कर रहा हूँ और मुझे ये उम्मीद है कि 8 प्रभाग से कांग्रेस कमेटी मुझे टिकट देंगी महिला ओबीसी के लिए डॉक्टर फरिंजा अंसारी के लिए. ये बात मैं कहना चाहूंगा और ये रिक्वेस्ट करना चाहूंगा कांग्रेस कमेटी को. हमने 8 से भी और 14 से भी रिकमेंड किया है. 14 से ऐसे गुरु अंसारी और 8 से है तो फरिंजा अंसारी, दोनों भी टिकट हमें दिए जाए ऐसी हम गुजारिश करते हैं कांग्रेस कमेटी की. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनतेसमोर आरोग्याचा प्रश्न आहे किंवा स्वच्छता प्रश्न आहे किंवा रोडी नालीचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहे. ते जे काही गव्हर्नमेंट स्कीम येते त्याच्यात आम्ही त्याला आणून देऊ, त्याला साकार्य करू जनताला. जनता आमच्या पाठीशी आहे. आता जेवढं आम्ही काम केलं त्याबद्दल जनताने आम्ही लय प्रतिसाद दिला, त्याबद्दल आम्ही जनताचा हे करतो, धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला हे संधी दिली. 8 मधून आम्हाला तिकीट पाहिजे तर पाहिजे, 14 मधून पण पाहिजे. आम्हाला पाहिजे. आम्ही ते दोन्ही तयारीने आलेलो आहे. आमच्याकडे दोन्ही बी आहे, 8 पण आहे, 14 पण आहे. दोन्ही तिकीट आम्हाला पाहिजे. काँग्रेसकडून आमची जी आहे मागणी आहे ते आम्हाला हे आम्ही साहेबला बी म्हणले, बाबाजानी साहेबला बी म्हणले, दोन्ही प्रभागांतून आम्हाला तिकीट द्यावा एक विनंती आहे काँग्रेस कमिटीला आमची. धन्यवाद. जय हिंद. एंट्रेंस 8 नंबर प्रभाग में है. भेटल आता भेटल आम्हाला. याची आम्हाला अपेक्षा आहे की जनता आमचे सहकारी आहे. जनताने आम्ही लई हे दिलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही हे आनंदित आहे की जनता आमच्या सोबत आहे म्हणून. काय आम्हाला जनता प्रतिसाद देणार हे आम्हाला नक्की माहिती आहे.